तुमचे मान लोकांचे काम आहे। नित्याचे पदार्थ किती? आता जे बोलणार आहेत ते मागे येऊन बसले, बाया मला सरमवतीस, नितीश ना भाऊ आहे बर का, तरी मी सरमवतीस। नित्याचे पदार्थ किती सांगितलं आता कर बंद करली कीर्तन। नित्याचे पदार्थ जीव ध्यानात ठेवा, कुठला कीर्तनकारींना तो त्याला उत्तर द्यावा ना, $4 पाहिजे। जीव, देवता, परपंच आणि परमेश्वर हे नित्याचे पदार्थ आहेत, यांचा कधीच नाश होत नाही। अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं जगत्। जीव तू अविनाशी, तुझा नाश होत नाही। नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम कलदयन्त्यप्यो न शोषयति मारुतः। जीवाला कोणता अग्नी जाळू शकत नाही, कोणतं शस्त्र त्याला कापू शकत नाही, कोणता वायू त्याला सुकवू शकत नाही, असा तो अविनाशी जीव आहे। बरं देवता सुद्धा अविनाशी आहे, परमेश्वर सुद्धा अविनाशी आहे आणि प्रपंच हा सुद्धा नित्य आहे। हे 4 पदार्थ हे वेगवेगळे आहेत। ममई अंशो जीव लोके जीवभूत सनातन। जीवभूत कसा आहे? सनातन। जीव हा सनातन आहे। सनातनाची व्याख्या काय? जी वस्तू कोणापासून निर्माण झालेली नाही, ती अनादी काळापासून चालत आलेली आहे, तिला सनातन असं म्हणतात। तरी त्या ठिकाणी परमेश्वर तेच सांगतात की अर्जुना, तुझा जो जीवात्मा आहे तो अविनाशी आहे, तो सनातन आहे। बरं, नित्याचे 4 पदार्थ, 4ही पदार्थांचे कार्य वेगवेगळं। 4ही पदार्थांचे कार्य कसं आहे? वेगवेगळं। जीवाचे कार्य काय आहे बोला तुम्हाला? मग चांदी जास्त असेल, ₹1 कोणी बोलले नाही ना। जीवाचे कार्य कर्म करणे, जीवांचे कार्य कर्म करणे, देवतांचे कार्य जीवाने केलेल्या कर्माची फळे देणे। जे जीव चांगले वाईट कर्म करतात, आपण जे आज कार्य करतोय त्या आपल्या पूर्वजन्माच्या फळाचे सुख दुःख आज आपण भोगतोय। भोग तो न घडे, भोग हा पूर्वजन्माच्या संचिताशिवाय घडत नाही। आणि मग जीवाचे कार्य कर्म करणे, देवतेंचे कार्य त्या जीवांना कर्मानुसार फळ देणे। समजेल ना मी बोला ना? ते बोरबिरू ना तुम्ही नाही ना, कारण परमेश्वराचे ओ मोडा ओ दादा आहे का रे गो, बॉडीगार्ड आणू का तिकडे? बॉडीगार्ड काढू पोलीस स्टेशन मध्ये तिथून बरं। कसं आहे परमेश्वराचे ज्ञान आहे। पहिला मुद्दा म्हणजे आम्ही बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जातो, पण एवढं उत्कृष्ट नियोजन फार क्वचित ठिकाणी भेटतं आम्हाला। म्हणजे सर्व्हिस सांगत एखाद्या ठिकाणी